आणि या क्षणाची आणखी एक मोठी बातमी ती म्हणजे अशोक खरातच्या प्रकरणामध्ये राज्यामधल्या विविध नेत्यांनी रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे आणि यावरती आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रफुल्ल पटेल यांची प्रतिक्रिया समोर येते आहे। खरातवरती कठोर कारवाई व्हायला हवी, मात्र यामध्ये राजकीय नेत्यांचं नाव असेल तर त्यांच्यावरती देखील राष्ट्रवादी म्हणून योग्य कारवाई करणार असं प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलंय। ज्या लोक त्यांच्या सोबत या कामामध्ये जर राहिले असेल तर निश्चित त्यांचाही म्हणजे तपासणीमध्ये चौकशीमध्ये समोर नाव आलं तर त्याच्यावर ही कारवाई तातडीनं आणि सक्तीनं केली गेली पाहिजे। तर काही राजकीय लोकांचा नाव त्यांच्याशी काही जोडलं गेलं आहे। नक्कीच आम्ही राष्ट्रवादी म्हणून योग्य कारवाई करणार आणि हे येणारा तुम्हाला 1-2 दिवसामध्ये दिसेल। तर याच प्रकरणामध्ये महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या अडचणींमध्ये काहीशी वाढ होती आहे। चाकणकरांचे आणखी काही नवीन फोटो आणि व्हिडिओ समोर येत आहेत, ज्यामध्ये भोंदूबाबा अशोक खरात याच्या हातून केक खात आणि औक्षण करताना सोबतच आज मी जे काही आहे ते या गुरूंमुळेच आहे असं सांगत भाषण करतानाचे व्हिडिओ देखील समोर आलेले आहेत। महिलांना पोथी पुराणाच्या ऐवजी संविधान हातात घ्या हे सांगणाऱ्या रुपाली चाकणकर यांनी भोंदूबाबाचेच पाय धुतल्याचे हे व्हिडिओ आहेत। लोकांसांगे ब्रह्मज्ञान आणि आपण कोरडे पाषाण अशा आशयाच्या अनेक कमेंट्स या व्हिडिओच्या नंतर सोशल मीडियावरती केल्या जात आहेत। या सगळ्यांमध्ये जन्म देणारी आई म्हणून ती माझी गुरु, मला चालायला बोलायला शिकवलं माझ्या वडिलांनी म्हणून ते होते गुरु। पण मी कोण आहे, माझा जन्म कशासाठी झाला, मला जन्मात येऊन करायचे काय हे सांगणारे गुरु माऊली तुम्ही, म्हणून मी तुमच्या समोर उभी आहे। आज मी जे काय आहे रुपाली चाकणकर म्हणून जे काही करत आहे ते माझं सारं अस्तित्व तुमचं आणि या गुरु माऊलीचं आहे। अंधश्रद्धेचा गैरफायदा घेत महिला